तुमच्या आईचा मृत्यू, दादासाहेबांचा मृत्यू, माझ्या आईचा मृत्यू, या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे वेदाचे बाबा? माझे बाबा काय बोलले होते, ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे. मीरा जे सांगते ते खरं आहे का अंबिका? मला तर काहीच कळत नाही. ह्या सगळ्याचा काय अर्थ काढायचा, काय खरं आहे काय खोटं आहे, मी काय करू, काहीच नाही. हीच योग्य संधी आहे. एकदा का हे तीर्थ याच्या पोटात गेलं की त्यानंतर हा बैल दुसऱ्या कोणाचंच ऐकणार नाही. अथर्व, हा माझ्याकडे असं का बघतोय? असो, काही थेंबांचाच प्रश्न आहे मंजिरी. अथर्व, गेले काही दिवस या घरात खूप विचित्र वातावरण आहे. कोणी कोणाशी नीट बोलत नाही. हेवे दावे द्वेष वाढतच चाललेत. मला तर आजकाल कोणासमोरही यावंसं वाटत नाही. आणि म्हणून मी स्वामी विरक्तानंद महाराजांकडे गेले होते. घरात पुन्हा शांतता यावी, सगळं पूर्वीसारखं व्हावं म्हणून त्यांनी हे तीर्थ दिलंय. अथर्व, मी कायम या घराच्या भल्यासाठीच विचार केला. मीराचे बाबा या घरात आले, त्यांनी माझ्यावर वाटेल तसे आरोप केले. तेव्हापासून मीराही माझ्याकडे संशयानेच बघते. आणि नर्मदा, तिने तर कायमच मला कमी लेखलंय. पण असं असताना सुद्धा मी कायम नाती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. असो, घरात पूर्वीसारखं वातावरण व्हावं, सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून मी स्वामींकडनं हे तीर्थ आणलंय. घे तू, घे. घे ना अथर्व, हात पुढे कर. ह्या कार्टीने मोठा खोड केला. बाबा, हे काय?
अगं वेदा, ते तीर्थ आहे. मी आपल्या स्वामींकडे गेले होते ना, त्यांच्याकडनं आणलंय. आणि ते काय म्हणाले होते माहितीये की हे तीर्थ आहे ना, हे एखाद्या चुकीच्या जागेवर पडलं ना तर त्याचा असा प्रभाव दिसतो, म्हणून ते असं दिसतंय बाळा. हरकत नाही. अथर्व, तू घे हे तीर्थ. अथर्व, अथर्व, बाबा सांग ना. इथं काहीच नव्हतं ते. बाबा सांग ना बाबा मला. तुला काहीच नव्हतं सांगितलं ना. बाबा ते लिक्विड काय होतं, त्याच्यामधून असं धूर काय येत होता? असं काहीच नव्हतं ते. वेदा? काय झालंय? वेदा काय म्हणत होती? नाही, काहीच नाही. असं कसं काहीच नाही? तुम्ही दोघेही घाबरलेले दिसताय. काय झालंय मला सांगा. आई वेदा, तू बोल, काय बोलत होतीस? आई, आजीने बाबाला ना काहीतरी तीर्थासारखं दिलं आणि ते खाली पडलं आणि त्या लिक्विड मधून अचानक धूर यायला लागला. मीरा, वेदाला तिच्या रूममध्ये जायला सांग आणि अथर्वांना विचार नक्की काय झालंय ते. वेदा बाळा, तू ओकेस ना? हो आई. बाबा बनते लिक्विड. वेदा, ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जाता आणि आवरून घे आणि जेवण सुद्धा घे. अनन्या आत्या वाढतील तुला. जा, मी बोलते बाबांशी. जा वेदा.